नमस्कार मित्रांनो, मी अनुज डोणगावकर आपले स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. अनुज क्लासरूममध्ये आज आपण नवीन चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल क्लास 8 मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सुरुवात करणार आहे. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 इरॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर्स याची थेअरी आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्ही दोन अलग अलग व्हिडिओजमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर ते व्हिडिओज जरूर तुम्ही पहा. आता नेक्स्ट चॅप्टरकडे जाऊया. चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल. पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल. तो व्हॉट लेटर्स. चला तर सुरुवात करूया आपल्या नवीन चॅप्टर नंबर 2 ला. फर्स्ट पहिले पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स काय असतात? दोन लाईन्स इथे पाहू शकतो, लाईन एल आणि लाईन एम. या दोन्ही लाईन्स कशा आहे? पॅरलल आहे. पॅरलल काय आहे? या दोन्ही लाईन्स कुठे इंटरसेक्ट होत आहे का? एकही पॉइंट असा नाही की जिथे या दोन लाईन्स इंटरसेक्ट होत नाही. तो लाईन्स इन द सेम प्लेस वी डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. अजून एखादं एक्झाम्पल पाहिलं घ्यायचं राहिलं, समजा एक लाईन काढली, सेम त्याला दुसरी लाईन काढली, समजा ही लाईन आहे पी, ही लाईन आहे क्यू. इथे पण आपण पाहू शकतो पी आणि क्यू लाईन्स कोणत्याही पॉइंटवर इंटरसेक्ट होत नाही आहे कुठेही. इन्फायनाईट लाईन इन्फायनाईटली मोठी जरी काढली तरी या दोन लाईन्स कधीही इंटरसेक्ट होणार नाही. अशा दोन लाईन्सलाच आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स म्हणतो. पॅरलल लाईन्स म्हणजे अशा लाईन्स ज्या दोन लाईन्स कधीही कोणत्या एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होणार नाही. तर लाईन एल अँड एम आर पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स कधीही इंटरसेक्ट होत नाही. या एरिया पाहू शकतो, इथे कुठेही या दोन लाईन्स इंटरसेक्ट होत नाही. या अशा प्रकारच्या लाईन्सला पॅरलल लाईन्स म्हटले जाते. लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर इन द सेम प्लेन. एका प्लेनमध्ये त्या दोन लाईन्स कधीही इंटरसेक्ट होत नाही, याला म्हणतात पॅरलल लाईन्स. हे आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट ट्रान्सव्हर्सल. समजा ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात? समजा आपल्याजवळ एक लाईन आहे अशी आणि दुसरी लाईन आहे अशी, ठीक आहे. या लाईनला पुढचा कन्सेप्ट आहे आपला ट्रान्सव्हर्सल. या लाईनला आपण एल म्हटलं, या लाईनला एम म्हटलं. तर मी एक आता अशी एक लाईन काढली की जी लाईन या दोन्ही लाईनला इंटरसेक्ट होते. या दोन्ही लाईनला इंटरसेक्ट होते. समजा ही लाईन आहे पी, इथे ए पॉइंट, इथे बी पॉइंट. समजलं? एक लाईन एल काढली, दुसरी लाईन एम काढली. या दोन्ही लाईनला पी ही लाईन एल लाईनला ए पॉइंटवर आणि एम लाईनला बी पॉइंटवर काय होते? इंटरसेक्ट होते. तर ही जी लाईन पी आहे, ही जी लाईन पी आहे, याला काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्सल म्हणू. याला काय म्हणू? ट्रान्सव्हर्सल. याला काय म्हणू? ट्रान्सव्हर्सल. तर लाईन पी इज ए ट्रान्सव्हर्सल. लाईन पी इज ए ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे सिंपल, कोणतीही एक लाईन दोन लाईन्सला दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये, अलग अलग पॉईंटमध्ये, एक पॉईंट आहे का, हा अलग एक पॉईंट आहे, हा अलग एक पॉईंट आहे, दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर त्याला त्या लाईनला काय म्हटलं जाते? ट्रान्सव्हर्सल. लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम. सो नेक्स्ट पाहूया. तो ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? इफ अ लाईन इंटरसेक्ट गिवन two lines in two distinct points, that line is called transversal. जी गिवन लाईन आहे इथे एल, ही जी गिवन लाईन आहे एल कोणत्या दोन लाईनला इंटरसेक्ट करते? एम आणि एन ला.
कोणत्या पॉईंटमध्ये? ए आणि बी पॉईंटमध्ये. कोणत्या दोन पॉईंटमध्ये? ए आणि बी. तो लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एम अँड एम. एल इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ. तर सिम्पली एवढंच लक्षात ठेवायचं की ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? कोणतीही एक लाईन दिलेल्या दोन लाईनला जर दोन डिस्टिंक्ट पॉईंट, अलग अलग पॉईंटमध्ये, अलग अलग पॉईंट आहे ना, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, तर अलग अलग पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट करत असेल, काय करत असेल? इंटरसेक्ट करत असेल, तर त्याला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. त्याला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्सल. नेक्स्ट, ट्रान्सव्हर्सल समजलं असेल तर पुढे जाऊया. अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. तर दोन लाईन्स दिलेल्या असेल आपल्याला, समजा एल एम. या एल आणि एम लाईनची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? समजा ही एक्स. ही एक्स लाईन काय आपली ट्रान्सव्हर्सल आहे. तर यामध्ये कोणकोणते अँगल्स तयार होतात? समजा इथं एक अँगल क्रिएट होऊ लागला, इथं एक अँगल क्रिएट होऊ लागला, इथं एक अँगल क्रिएट होऊ लागला, इथे अँगल आहे, इथे अँगल आहे, इथे अँगल आहे, इथे अँगल आहे, इथे अँगल आहे. किती अँगल्स होतात? 1 2 3 4 5 6 7 8. टोटल किती अँगल्स होतात? 8 अँगल्स क्रिएट होतात आपले. किती अँगल्स क्रिएट होतात? 8 अँगल्स. ओके. तो कोणकोणते अँगल्स क्रिएट होतात? तर जनरली 3 अँगल्स असतात. फर्स्ट कोणते? करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? सिम्पली एवढंच लक्षात ठेवायचं की ही जी ट्रान्सव्हर्सल आहे, या ट्रान्सव्हर्सलवर एक अँगलचा आर्म असला पाहिजे, म्हणजे एक अँगलची मात्रा असली पाहिजे. अँगल्स म्हणजे काय असते? दोन लाईन्स मिळून, दोन लाईन जर इंटरसेक्ट होतात तर अँगल होत असते. तर ही एक लाईन आणि ही एक लाईन. समजा पहिली लाईन ट्रान्सव्हर्सल आहे आणि दुसरी लाईन तुमची गिवन लाईन आहे, तर इथं हा अँगल क्रिएट होते. समजा याला वर नाव दिलं, तर याची डायरेक्शन कुठे आहे? वर. याची डायरेक्शन कुठे आहे? या साईडला. सेम या साईडला वर जाणारा अँगल कोणता आहे? हा. आणि या डायरेक्शनला हा. तो हा 1 आणि 2 जो अँगल आहे, 1 आणि 2 जो अँगल आहे, याला काय म्हणतात? करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात. का बरं? ही ट्रान्सव्हर्सल अप साईडला आहे, इथे पण ट्रान्सव्हर्सल अप साईडला आहे. याचा आर्म या साईडला आहे, याचा आर्म लेफ्ट हँड साईडला आहे, याचाही आर्म लेफ्ट हँड साईडला आहे. तो अँगल कोणता आहे? AMP. अँगल AMP. आणि अँगल हा कोणता? MNR. अँगल MNR आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. कसे? एकदा आपण शो करू. हे पहा, हे याची एक आणि ही एक. ही कोणत्या साईडला आहे? वरच्या साईडला. हे कोणतं आहे? लेफ्ट हँड साईडला. सेम इथं हे वरच्या साईडला आहे ट्रान्सव्हर्सल, आणि याचा अँगलचा सेकंड आर्म लेफ्ट हँड साईडला आहे. तर सेम हा अँगल आणि हा अँगल काय झाला? करस्पॉन्डिंग अँगल झाला. हा अँगल आणि हा अँगल काय झाला? करस्पॉन्डिंग. कारण कोण याची पण एक आर्म अप साईडला आहे आणि एक आर्म लेफ्ट साईडला आहे. एक आर्म अप साईडला, एक आर्म लेफ्ट साईडला. तो AMP आणि MNR हा एक पहिला पेअर झाला. नेक्स्ट पेअर पाहू. आता दुसरा करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कोणती होईल? आता हा एक आर्म वर आहे आणि एक आर्म या साईडला आहे. समजा एक आर्म वर आहे, एक आर्म या साईडला आहे. तर दुसरा अँगल इथं हे एक आर्म वर आहे, एक आर्म दुसऱ्या साईडला आहे. तो हा आणि हा अँगल काय झाला? करस्पॉन्डिंग. तर याला काय लिहिता येईल? अँगल AMQ, अँगल AMQ अँड अँगल MNS. अँगल MNS कोणता? अँगल MNS. ही आर्म अप साईडला आहे, ही आर्म राईट हँड साईडला आहे, ही आर्म राईट हँड साईडला आहे, ही आर्म अप साईडला आहे, ही आर्म राईट हँड साईडला. ही जी आर्म आहे ही अप साईडला, ही जी आर्म राईट हँड साईडला. ओके.
तर सेम साईडला दोन्ही आर्म असले पाहिजे, म्हणजे एक ट्रान्सव्हर्सल अप साईडला, हे या साईडला. ओके, नेक्स्ट सॉरी नेक्स्ट पाहूया MNS. MNS नेक्स्ट काय असेल आता? आता डाऊन साईडला पाहू. हे अप साईडचे अँगल झाले दोन्ही. आता डाऊन साईडला फर्स्ट पहा, ही डाऊन साईडला आहे तुमची ट्रान्सव्हर्सल आणि लेफ्ट हँड साईडला आहे. ओके, तर हा एक अँगल झाला. आता हे लेफ्ट हँड साईडला आहे. ओके, आणि हे डाऊन साईडला आहे. ओके, हा एक अँगल झाला. तर हे दोन अँगल काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल कोण? TNR अँगल TNR हा TNR आणि अँगल NMP and अँगल NMP कोणता? NMP हे अँगल काय झाला? करस्पॉन्डिंग अँगलची पेअर झाली. आता नेक्स्ट पाहूया. ओके, नेक्स्ट आता ही आर्म लेफ्ट राईट साईडला, ही आर्म राईट साईडला, ही आर्म डाऊनवर्डला आहे. अपवाला पाहिला आपण, आता डाऊनवर्ड. ही आर्म डाऊनवर्डला आहे, ही आर्म राईट साईडला आहे. या साईडला आर्म आहे आपली आणि एक या साईडला. असा आपला अँगल असला पाहिजे. हा इथे एक अँगल आहे, इथे एक अँगल आहे. हे दोन करस्पॉन्डिंग झाले. तर इथे लिहू शकतो आपण QMN अँगल QMN अँड अँगल SNT किंवा TNS अँगल TNS. तर किती पेअर झाल्या? 4 पेअर. दीज आर द 4 करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर. इथे अँगल होते 8 अँगल आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अँगल्स आहे आणि पेअर्स किती झाला? करस्पॉन्डिंग आहे 4. काय असलं पाहिजे? ट्रान्सव्हर्सल सेम साईडला असली पाहिजे किंवा ट्रान्सव्हर्सल आर्म जो आहे तो सेम साईडला असला पाहिजे, सेम डायरेक्शनला असला पाहिजे आणि जो लाईनवरील आर्म आहे तो पण सेम डायरेक्शनला असला पाहिजे. बरोबर, सेम डायरेक्शन. ओके, तर इथं पहा, हा लेफ्ट हँड साईडला आहे, हा डाऊनवर्ड साईडला, हा लेफ्ट हँड साईडला डाऊनवर्ड, म्हणजे ही एक पेअर झाली. अशा प्रकारे पेअर्स झाले आपल्या. ओके, तर करस्पॉन्डिंग अँगल्स झाले हे. त्यानंतर तर करस्पॉन्डिंग अँगल्स नंतर कोण पाहू पुढे आपण. करस्पॉन्डिंग अँगल पुढे येतेच. नेक्स्ट सेकंड असते अँगल्स मेड बाय इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल सिंपल आहे. हा ट्रान्सवर्स दोन लाईन्सच्या मधात जे अँगल्स असतात ते आर इंटेरियर. म्हणजे हा एक अँगल हा अँगल कोणता आहे? अँगल PMN अँड अँगल RNM सिंपल आहे. जे इनसाइड असतात हे दोन काय इनसाइड आहे. अपोजिट साईडलाही आहे सेम असेच. इनसाइड इंटेरियर अँगल. इनसाइड म्हणजे इंटेरियर म्हणजे आतमधील. इंटेरियर दोन लाईन्सच्या मधात आहे ना, तर इंटेरियर अँगल. हा अँगल कोणता झाला? QMN अँगल QMN आणि अँगल SNM and angle SNM. ओके, तर हे झाले इंटेरियर म्हणजे आतील. हे दोन आतील अँगल आणि हे दोन
हे झाले पेअर्स ऑफ अँगल. नेक्स्ट लास्ट आहे थर्ड नंबर अँगल कोणते आहे? अल्टरनेट अँगल्स. डेफिनेशन आपण पाहू या पुढे प्रत्येकाच्या काय काय असतात. तर अल्टरनेट अँगल्स कोणते झाले? तर अल्टरनेट अँगल्स जे ही ट्रान्सव्हर्सल आहे, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला जे अँगल्स असतात, म्हणजे एक अँगल इथे असला तर दुसरा इथे, एक अँगल इथे असेल तर दुसरा इथे, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला जे अँगल असतात त्याला अल्टरनेट अँगल्स म्हणतात. तर यामध्ये दोन प्रकार आहे, एक इंटेरियर अल्टरनेट आणि एक इंटेरियर मध्ये कोणते? जे इनसाइडला अपोजिटला असतात. इनसाइडला इथे कोणकोणते आहे? म्हणजे या दोन लाईनच्या मधात ही एक लाईन आहे एल आणि एम, या दोन लाईनच्या मधात एल आणि एम लाईनच्या मधात हा एक अँगल आहे. तर याच्या अपोजिटला कोणता आहे इनसाइड मध्ये? हा. याच्या अपोजिटला इनसाइड मध्ये कोणता आहे? हा अँगल. तर पी एम एन अँगल पी एम एन ही एक पेअर झाली आणि अँगल एम एन एस ही एक झाली. ओके. सेम इथं अशाच प्रकारे लिहू शकतो आपण. ही एक पेअर झाली, ही एक इंटेरियरला अपोजिट मध्ये इथं पेअर झाली. क्यू एम एन अँगल अँड अँगल आर एन एम काय झाले? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे कोणते आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता नेक्स्ट प्रकार कोणता आहे? एक्सटेरियर. नेक्स्ट कोणता आहे? बी एक्सटेरियर. हे इनसाइडला होते, हे आउटसाइडलाही आहे ना अँगल्स, इथेही एक अँगल, इथेही अँगल, इथेही अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट कोणकोणते आहे? पहिला एक्सटेरियरला कोणकोणते अँगल्स आहे? दोन लाईन्सच्या मधात हा एक आहे इथं, तर हा लाईनच्या वर आहे, तर या लाईनच्या खाली असला पाहिजे. पण अपोजिट साईडला इथे असेल का? नाही, सेम साईडला नाही, अल्टरनेट आहे तो अपोजिट साईडला. तर हा अपोजिटला आहे, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिटला आहे आणि आउटसाईड आहे. या लाईनच्या बाहेर आहे, हा या लाईनच्या बाहेर आहे, दोघांच्या मधात आहे का? नाही. म्हणून ए एम पी अँगल अँड अँगल एस एन टी. आणि नेक्स्ट दुसरी पेअर कोणती झाली? ही आणि ही. अँगल ए एम क्यू अँड आर एन टी अँगल आर एन टी अपोजिट झाले आणि एक्सटेरियर आहे. हा इकडच्या साईडला आउटसाईडला, ही ट्रान्सव्हर्सल इकडच्या साईडला आउटसाईडला. ओके. हा इकडं आउटसाईड, हा इकडं आउटसाईड, हा इकडं आउटसाईड, हा इकडं आउटसाईड. ओके. तो एक्सटेरियर अल्टरनेट. तो कोणकोणते? तीन प्रकारचे अँगल्स आहे आपल्या जवळ. कोणकोणते? ओके. कोणकोणते तीन प्रकारचे अँगल्स आहे? अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सलना तीन प्रकारचे अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स. डेफिनेशन सहित पाहूया पुढे. तर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल, करस्पॉन्डिंग अँगल्स पाहिले आपण आता. इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ ए पेअर अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन. ट्रान्सव्हर्सलवर जी आर्म आहे ती एका साईडला असली पाहिजे, म्हणजे आपण जो या साईडचा अँगल घेतला तर आपली पुढची याची ट्रान्सव्हर्सल कुठे? याच साईडला असली पाहिजे. अँड द अदर आर्म्स आर ऑन द सेम साईड. आणि जी लाईनवरची आर्म आहे
समजा एल आणि एम, यावरची जी आर्म आहे ती सेम साईडला, म्हणजे या साईडची जर फर्स्ट पहिल्यांदा घेतली तर दुसरी पण आर्म याच साईडला असली पाहिजे. दोन साईडला, एक लेफ्ट हँड साईड एक राईट हँड साईड. राईट हँड साईडवाली आर्म घेतली तर दुसरी पण अँगलची आर्म राईट हँड साईडला असली पाहिजे. ट्रान्सव्हर्सल अप साईडला घेतला तर खालच्या अँगलचा ट्रान्सव्हर्सचा एरो अप साईड असला पाहिजे. तर देन इट इज कॉल्ड एज पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आपण पेअर पाहिल्या होत्या सिम्पली. समजा याला 1 नंबर दिला, याला 2 दिला, याला 3 दिला, याला 4 दिला, याला 5 दिला, 6 दिला, 7 दिला, 8 दिला. तो पहिला करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल? हे अप साईडला, ट्रान्सव्हर्सल अप साईडला आहे आणि एक आर्म लेफ्ट हँड साईडला आहे. त्याची ट्रान्सव्हर्सल अप साईडला आहे, एक आर्म लेफ्ट हँड साईडला आहे. तर दुसरा 1 आणि 5 अँगल 1 अँड अँगल 5. ओके. और यू कॅन राईट अ नेम लिहायचे असेल, और नेम लिहायचे असेल तर अँगल AMP and angle MNR, okay, angle MNR. These are the first pair of angles. Next pair फटाफट, नेक्स्ट पेअर काय येईल? 2 आणि हे अप साईडला आहे ट्रान्सव्हर्सल आणि एक आर्म राईट साईडला आहे AMQ म्हणजे 2, अँड दुसरा अप साईडला आर्म ही आहे आणि राईट साईडला आर्म ही आहे. तर अँगल नंबर 6 अप साईड आणि राईट हँड साईड. आपली कोणाला पाहिजे? अप साईड अँड राईट हँड साईड, अप साईड अँड राईट हँड साईड. 6 अँगल 6 यालाच काय लिहू शकतो आपण? और अँगल AMQ अँड अँगल MNS अँगल MNS. ओके. नेक्स्ट काय करू शकतो आपण? नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आता नेक्स्ट अप साईड वाले झाले, तर डाऊन साईडला ट्रान्सव्हर्सल. डाऊन साईडला ट्रान्सव्हर्सल ही एक आहे 8 नंबर, आणि अजून डाऊन साईड आणि लेफ्ट साईड, डाऊन साईड आणि लेफ्ट साईड ही एक ट्रान्सव्हर्सल आहे 4 नंबर. अँगल 8 आणि 4, अँगल 8 अँड अँगल 4. यालाच काय लिहू शकतो? TNR, अँगल TNR अँड अँगल NMP, अँगल NMP. ॲज अपोजिट साईडला डाऊन साईडला T7 आणि अँगल 3, अँगल 7 अँड अँगल 3. हे पहा, हे अँगल 7 ची डाऊन साईडला आहे ट्रान्सव्हर्सलची आर्म आणि लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला आहे एक M लाईनवरची आर्म, याला आर्म म्हणतात. हे डाऊन साईडला आर्म आणि राईट हँड साईडला आर्म L लाईन. कोणता अँगल आहे? 3. डाऊन साईड आणि राईट हँड साईड 3 आणि 7. और काय लिहू शकतो याला? अँगल TNS, अँगल TNS अँड अँगल NMQ. Okay. So these are the pairs of corresponding angles. Corresponding angles म्हणजे सिंपल, तुमची ट्रान्सव्हर्सल ज्या साईडला आहे त्या साईडला दुसरा अँगल असला पाहिजे आणि तुमची दुसरी आर्म ही सेम डायरेक्शनला असली पाहिजे. दोन्ही अँगल्सची ट्रान्सव्हर्सल सेम साईडला असली पाहिजे आणि जी डायरेक्शन आहे लाईनची ती पण सेम साईडला असली पाहिजे. दोन्ही लाईनची डायरेक्शन सेम साईडला असली पाहिजे. ते जो दोन अँगल तयार होत असतात, आय याच्यात अप साईड लेफ्ट हँड साईड, अप साईड लेफ्ट हँड साईड, सेम अशा प्रकारे बाकीचे अँगल्स पण एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट इंटेरियर अँगल, अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल and inside the given lines is called pair of interior angles. ट्रान्सव्हर्सलच्या एक तर या साईडला असेल किंवा या साईडला असेल, मतलब सेम साईड, एक तर लेफ्ट हँड साईडला ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला
आणि काय असले इनसाइड द लाईन्स, लाईन्सच्या आतमध्ये इथे या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल. ट्रान्सव्हर्सलच्या कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला आहे ही ट्रान्सव्हर्सल एक्स, या ट्रान्सव्हर्सलच्या या साईडला आहे. आणि हे दोन अँगल, अँगल कोणते आहे? पी एम एन, अँगल पी एम एन अँड अँगल एम एन आर. ही पहिली पेअर झाली आणि दुसरी पेअर झाली. आता राईट साईडला आणि इन साईड, राईट साईडला आणि इन साईड कोणती पेअर झाली मग इथे? अँगल क्यू एम एन, अँगल क्यू एम एन अँड अँगल एम एन एस, अँगल एम एन एस. ही दुसरी पेअर झाली. अँगल क्यू एम एन and angle MNS. This is the second pair. This is the second pair of interior angles. These are the interior angles. These are the interior angles. Okay. Next, पाहिलेलं आपण अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स काय असतात? ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असतात. पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे एक अँगल राईटला असेल, एक अँगल लेफ्टला असेल तर दुसरा अँगल राईटला असेल, अपोजिट साईडला. एक अँगल राईटला असेल तर दुसरा अँगल अपोजिट. आणि देअर आर्म्स ऑर ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन. त्याच्या आर्म पण अपोजिट साईडला असले पाहिजे. ऑफकोर्स आहे, एक दोन अपोजिट साईडला अँगल असेल तर त्याच्या आर्म पण अपोजिट साईडला असणार आहे. तर त्यामध्ये कोणकोणते आहे? एक इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अँगल्स मेड ॲट. आपण पाहिले की जे अँगल इनर साईडला तयार होतात पण अपोजिट डायरेक्शनला. हा एक अँगल इनर साईडला आहे, हा एक अँगल इनर साईडला आहे पण अपोजिट डायरेक्शनला आहे. एक ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला आहे, एक ट्रान्सव्हर्सलच्या राईटला आहे. ओके. तर अँगल कोणता आहे? पी एम एन, अँगल पी एम एन, पी एम एन अँड अँगल एम एन एस आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. सेकंड कोणता आहे? हा एक, हा राईट साईडला आहे, हा लेफ्ट साईडला आहे. क्यू एम एन, अँगल क्यू एम एन अँड अँगल कोणता आहे? हा आर एन एम, आर एन एम, आर एन एम. दीज आर द इंटेरियर अल्टरनेट. अल्टरनेट करून ट्रान्सव्हर्सल जी आहे एक्स त्याच्या अपोजिट साईडला आहे. हा अँगल लेफ्टला आहे तर हा राईटला आहे, हा अँगल राईटला आहे तर हा लेफ्टला आहे. त्यामुळे अँगल्स मेड इन द इनसाइड ऑफ द लाईन्स, अपोजिट साईडला. एक्सटेरियरला अपोजिट साईडला. तर एक अँगल इथं एक्सटेरियरला इथं आहे, तर एक अँगल एक अँगल इथे एक्सटेरियरला आहे, तर याच्या अपोजिटला इनरला असेल. हे काय इनसाइड आहे, इनसाइड नाही, याच्याच अपोजिटला एक्सटेरियरला, याच्याच अपोजिट एक्सटेरियरला. हा राईट साईडचा अँगल आहे, हा लेफ्ट साईडचा अँगल आहे, हा राईट साईडचा अँगल ए एम पी, अँगल ए एम पी कोणता झाला? ए एम पी आणि अँगल टी एन एस, अँगल टी एन एस, अँगल टी एन एस. सेकंड अँगल हा इथे बाहेर आहे राईट साईडला, लेफ्ट साईडला बाहेर कोणता आहे? हा अँगल आहे. ओके. हा एक ए एम क्यू, अँगल ए एम क्यू अँड अँगल आर एन टी, आर एन टी. अल्टरनेट तो हे झाले टाइप्स ऑफ अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल एक्स न मेड केलेले अँगल्स. ट्रान्सव्हर्सल किती अँगल्स मेड करते? 8 अँगल्स मेड करते. किती अँगल्स? 8 मध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स असतात, इंटेरियर अँगल्स असतात आणि अल्टरनेट. अल्टरनेटमध्ये आपण पाहिले की अल्टरनेट अँगल्समध्ये कोणते असतात? इनसाइड अल्टरनेट, लाईन दोन लाईनच्या मधात जे असतात ते अँगल्स पण अपोजिट साईडला. ट्रान्सव्हर्सलच्या एक अँगल लेफ्टला असेल तर एक राईटला. आणि जे ट्रान्सव्हर्सलच्या बाहेर असतात दे आर एक्सटेरियर अल्टरनेट. हे आपण केलेलं आहे ए एम पी एक्सटेरियर, टी एन एस आणि ए एम क्यू आणि आर एन टी. दे आर अपोजिट साइड, अपोजिट आणि एक्सटर्नल, अपोजिट आणि एक्सटर्नल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, एक्सटेरियर
अल्टरनेट अँगल्स हे टर्म्स आहे. नेक्स्ट समजलं, अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल 3 अँगल्स मेड करतात, करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल. नंतर नेक्स्ट पाहूया प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. जर आपल्याजवळ दोन पॅरलल लाईन्स दिलेले असेल, समजा एल आणि एम, पॅरलल लाईन्स काय असतात, ज्या दोन लाईन्स कधीही इंटरसेक्ट होत नाही इन द सेम प्लेन. एल आणि एम लाईन पॅरलल आहे, या कुठे इंटरसेक्ट होत आहे का आपल्याला, नाही. कुठेही हे लाईन इन्फिनिटी या साईडला कुठेही नेली, या साईडला कुठे, ही पण लाईन या साईडला कुठे नेली, ही पण लाईन या साईडला कुठेही नेली, तर इंटरसेक्ट होईल का, नाही होणार, इंटरसेक्ट होणार नाही. तर प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्सना फॉर्म केलेल्या अँगलची प्रॉपर्टीज काय आहे, तर पहिली प्रॉपर्टी काय आहे, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स आपण आत्ताच पाहिले की जे अँगल ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला असतात, ट्रान्सव्हर्सलचा एक दोन्ही आर्म त्याचे सेम डायरेक्शनला असतात आणि लाईनवरचे दोन्ही आर्म सेम डायरेक्शनला असतात, ते झालं करस्पॉन्डिंग अँगल्स. तर each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is congruent. म्हणजे जे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होत असतात ते ऑलवेज कॉन्ग्रुएंट असतात, ते ऑलवेज काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. तर इथं कोणकोणते करस्पॉन्डिंग अँगल्स आहे आणि ते कसे काय कॉन्ग्रुएंट आहे ते आपण पाहू. ही प्रॉपर्टी आहे की जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्स होत होतात ते ऑलवेज कॉन्ग्रुएंट असतात, ते ऑलवेज काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. तर इथे करस्पॉन्डिंग अँगल्स कोणकोणते आहे, पहिला हा एक करस्पॉन्डिंग अँगल आहे, ओके. ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, अप साईडला आहे आणि ही लेफ्ट साईडला आहे. इथे ट्रान्सव्हर्सल अप साईडला ही आणि लेफ्ट साईडला ही, तर हा दुसरा अँगल आहे. तर हा जो दोन अँगल आहे ए एम पी अँगल, ए एम पी अँगल, इथं लिहू शकतो आपण अँगल ए एम पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता, एम एन आर, अँगल एम एन आर. दिस इज द प्रॉपर्टी, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ट्रान्सव्हर्सल अप साईडला आहे, याची पण ट्रान्सव्हर्सल अप साईडला आहे. ही दुसरी आर्म आहे ती कोणती साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे, ही आर्म लेफ्ट साईडला आहे. तर हे दोन झाले करस्पॉन्डिंग अँगल्स झाले, हे दोन काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. तर हे दोन अँगल काय असतात, ऑलवेज कॉन्ग्रुएंट असतात, मतलब सेम असतात. समजा हा जर 105 डिग्री असेल तर हा पण अँगल किती असणार आहे, 105 डिग्री. सपोज अझम्पशन आहे, इट इज नॉट 105, इट इज अज्युम दॅट की AMP अँगल जर 105 डिग्री असेल तर अँगल MNR म्हणजे जो करस्पॉन्डिंग आहे याच्याच खाली, सेम याच्याच खाली बेस पहा, बेस सेम आहे की नाही, ही वर साईडला झाली, हेही अप साईडला, तो ह्याच अँगल सेम असेल. आता दुसरा पेअर कोणता आहे, हा एक पेअर आहे आपल्याजवळ करस्पॉन्डिंग अँगल्सचा, हे पण अँगल्स काय असतात, सेम असेल. तर ही पेअर कोणती झाली, अँगल AMQ, अँगल AMQ, अँगल AMQ is congruent to angle MNS, angle MNS. ओके, हे अप साइड वाले आणि सेम साइडला, अप साइड वाले आणि सेम साइडला, अप साइड वाले आणि सेम साइडला झाले. त्यानंतर आता डाऊन साइडला जा, डाऊन साइडला आणि सेम साइडला, लाईनच्या डाऊन साइडला आणि सेम साइडला हे अँगल काय असणार, कॉन्ग्रुएंट असणार, हे अँगल पण सेम असणार. तर हा अँगल PMN, अँगल PMN is congruent to angle RNB, RNB. ओके, आणि लास्ट या साईडला डाऊन साईडला आणि या साईडला डाऊन साईडला सेम अँगल असणार आहे. हा अँगल कोणता आहे, QMN, अँगल QMN, QMN
is congruent to angle MNR. Angle QMN is congruent to angle SNB. Angle SMB. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, सेम सारखे. समजा हा जर 105 डिग्री असेल तर आपण काय असला पाहिजे, 105 डिग्रीच असला पाहिजे. हा जर 75 डिग्री असेल तर आपण 75 डिग्री, हा पण 75 डिग्रीच असला पाहिजे. समजलं कसं, तर चेक करू काय म्हटलं मी. ओके, सिंपल लक्षात ठेवायचं की करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, मतलब सेम असतात. समजा हा ट्रान्सव्हर्सलच्या कोणत्या राईट साईडचा अँगल अपला, हा राईट साईडला अपला, हे दोन्ही अँगल्स काय असतात, सेम असतात. हाच ट्रान्सव्हर्सलच्या डाऊनचा अँगल, खालच्या साईडचा लाईनचा अँगल, आणि हा अँगल सेम असतो. सेम असेच इथं हा अँगल आणि हा अँगल सेम असतो, हा अँगल आणि हा अँगल सेम असतो. राईट, तर करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. एवढं लक्षात ठेवायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सल सेम डायरेक्शनला असली पाहिजे आणि जी दुसरी आर्म आहे ती पण सेम डायरेक्शनला असली पाहिजे. म्हणजे ही जर वर्ड साईड ट्रान्सव्हर्सल अप साईडला असेल आणि हे लेफ्ट साईडला असेल तर दुसरी पण अप साईडला आणि लेफ्ट साईडला असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी काय आहे, अल्टरनेट अँगल कोणकोणते आहे मार्क करू पहिले आपण. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल म्हणजे काय असते, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असले पाहिजे. त्यामध्ये दोन प्रकार आहे, इंटेरियर, दोन लाईनच्या मधात LMX, दोन लाईनच्या मधात जे असेल अपोजिट साईडला ते इंटेरियर अल्टरनेट झाले. ओके, आणि जे दोन लाईनच्या बाहेर असेल, म्हणजे एक इकडे असेल आणि एक इकडे असेल पण अपोजिट साईडला, एक इथे असेल आणि एक इथे असेल, ते काय असेल, एक्सटेरियर अल्टरनेट. तर काय म्हणतात त्याच्यासाठी प्रॉपर्टी काय आहे, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. Each pair of alternate angle formed by two parallel lines and transversal are also congruent. ते पण काय असतात, सेम असतात. समजा कोणकोणते सेम झाले मग, इंटेरियरमध्ये हा एक इंटेरियरवाला आणि हा एक इंटेरियरवाला, हे दोन्ही काय असणार आहे, सेम असणार आहे. हे अँगल काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे हा जर 75 डिग्रीचा असेल तर हा पण काय असणार आहे, 75 डिग्री. ही काय प्रॉपर्टी आहे. जे अँगल PMN is same as angle MNS. Angle MNS. This is the first interior angle pair आणि दुसरी इंटेरियर अँगलची पेअर कोणती आहे, ही लाईनच्या आतमध्ये आणि अपोजिट साईडला, लाईनच्या आतमध्ये आणि QMN अँगल QMN is also equal to angle RNM. Angle RNM equal to RNM. Next, exterior alternate angles also congruent. Exterior alternate angles पण congruent आहे. तर एक्सटेरियरला पाहूया कोणकोणते अँगल आहे. हा ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला, तर एक्सटेरियरला या लाईनच्या वर, तर या लाईनच्या आता आपल्याला खाली एक्सटेरियरला कोणता अँगल आहे, हा. तर हे दोन अँगल काय असणार आहे, सेम असणार आहे. हा अँगल कोणता आहे, AMP. अँगल AMP इज कॉन्ग्रुएंट. सेम म्हणजे कॉन्ग्रुएंट म्हणतात, अँगलसाठी कॉन्ग्रुएंट. इज SNB कॉन्ग्रुएंट टू SNB. म्हणजे हा जर 105 डिग्री असेल तर हा पण काय असला पाहिजे, 105 डिग्री असला पाहिजे. कॅल्क्युलेट करायची गरज नाही. हा एक्सटेरियरवाला अँगल, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिटला वरचा अँगल आणि ट्रान्सव्हर्सलच्या डाऊन साईडला अपोजिटला जो अँगल आहे हा ऑलवेज कॉन्ग्रुएंट असते. तर हा 105 दिला असेल तर तुम्हाला हा पण अँगल काय असला पाहिजे, 105च असला पाहिजे. नेक्स्ट,
एक्सटिरियर सेकंड कोणता पेअर आहे, लाईनच्या या साईडला राईट साईडला अपला आणि लाईनच्या सेकंड लाईनच्या डाऊन साईडला लेफ्टला, हे दोन अँगल्स काय असतात, ए एम क्यू अँगल ए एम क्यू is also congruent to angle RNB. angle RNB. तर काय काय पाहिलं यामध्ये, अल्टरनेट अँगल्सही काय असतात, सेम असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जर हा जर 75 डिग्री असला तर कॅल्क्युलेट करायची गरज नाही, हा 75 डिग्रीज असणार. हे कधी, जर दोन लाईन्स एल आणि एम पॅरलल असेल आणि त्याला एक ट्रान्सव्हर्सल कट करत असेल टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये एम आणि एन मध्ये, समजलं, तेव्हाच. पॅरलल लाईन्ससाठीच या प्रॉपर्टीज आहे, या प्रॉपर्टीज फक्त पॅरलल लाईन्ससाठीच आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, एक्सटिरियर अल्टरनेट म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला, इंटेरियरमध्ये दोन लाईनच्या मधात इथे जे अँगल्स असतात ते हा आणि हा, हा आणि हा, आणि जे एक्सटेरियरमध्ये लाईनच्या वर, एल लाईनच्या अप साईडला, एल लाईनच्या डाऊन साईडला, एक्सटेरियर अल्टरनेट ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट, ही आणि हे आणि हे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे, इंटेरियर अँगल्स कोणकोणते आहे, ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला जे असतात, ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला पण इन लाईन एल आणि एम च्या मधात, लाईन एल आणि एमच्या मधात जे अँगल्स आहे, हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे, हा एक, तर हे जो दोन अँगल आहे, हा एक इंटेरियर अँगलची पेअर आणि ही एक इंटेरियर अँगल्सची पेअर पाहिली आपण. तर याची प्रॉपर्टी काय म्हणते, ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे जे काही इंटेरियर अँगल्स फॉर्म होत आहे इथे, हे आणि हे आणि हे पेअरचे आर सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे काय, सप्लिमेंटरी म्हणजे अँगल्स म्हणजे काय, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, जर कोणतेही दोन अँगल्स दिले असेल तुम्हाला, समजा अँगल ए दिला असेल आणि अँगल बी दिला असेल, या दोघांची बेरीज ऑलवेज किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. या दोघांची बेरीज ऑलवेज किती असणार आहे, 180 डिग्री. एवढंच लक्षात, सप्लिमेंटरी अँगल्सची बेरीज किती असते, 180 डिग्री. किती असते, 180 डिग्री. म्हणजे अँगल ए दिलेला आहे आणि अँगल बी दिलेला आहे आणि तुम्हाला म्हटलं की दे दोन अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स, तर त्यांची बेरीज किती समजायची, 180 डिग्री. किती समजायची, 180 डिग्री. म्हणजे सिंपल, समजा एक लाईन आहे, एक लाईन दिलेली आहे आपल्याला, स्ट्रेट लाईन, त्यावर एक अँगल दिलेला आहे ए आणि बी, तर या लाईनची कंप्लीट अँगल किती असणार, 180 डिग्री असणार आहे. तर ए प्लस बी किती असणार आहे, ऑलवेज 180 डिग्री असणार आहे. ए प्लस बी ऑलवेज किती असणार आहे, 180. तर ए अँड बी काय झाले, आपले सप्लिमेंटरी अँगल्स झाले. ए अँड बी काय झाले, सप्लिमेंटरी अँगल्स झाले. ओके, तर एवढंच लक्षात येतं, सप्लिमेंटरी अँगल्सची सम किती असते, सप्लिमेंटरी अँगल्सची 180 डिग्री. किती असते, 180 डिग्री सप्लिमेंटरी अँगल्सची सम. तर जे इंटेरियर अँगल्स आहे ते ऑलवेज काय असतात, सप्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजे त्या दोघांची सम काय असणार आहे, ऑलवेज 180 डिग्री असणार आहे. इंटेरियर अँगल्सची सम ऑलवेज 180 डिग्री असणार आहे. कशा प्रकारे पाहूया, समजा इथे इंटेरियर कोणते आहे, पी एम एन हा इंटेरियरला आहे आणि आर एन एम, अँगल पी एम एन प्लस अँगल आर एन एम, अँगल आर एन एम, या दोघांची सम किती असणार आहे, ऑलवेज 180 डिग्री. का हुआ, प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, या प्रॉपर्टीजमुळे, प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल आहे ती, इट इज अ प्रॉपर्टी. ओके, क्यू एम एन किती असणार आहे, अँगल क्यू
मग दुसरी पेअर कोणती आहे? ही एक पेअर झाली, ही एक क्यू एम एन अँगल क्यू एम एन प्लस अँगल एम एन एस अँगल एम एन एस, हे पण किती असणार आहे? ऑलवेज 180 डिग्री असणार आहे. तर इंटेरियर अँगल्स जे दोन असतात, समजा हे ए, हे 2, हे 3, हे 4, 1 अधिक 2 ऑलवेज किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे अँगल, आणि 3 आणि 4 पण 180 डिग्री. मतलब समजा या दोन अँगल्सची बेरीज ऑलवेज 180 डिग्री असते आणि या दोन अँगल्सची बेरीज ऑलवेज 180 डिग्री असते. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. ते काय असतात? सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे दोन अँगल्सची बेरीज किती असली पाहिजे? 180 डिग्री असली पाहिजे. दीज आर द. आणि इंटेरियर अँगल्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स. कोणते इंटेरियर अँगल्स? दोन पॅरलल लाईन्सला ट्रान्सवर्सलला इंटरसेक्ट केल्यानंतर जे इंटेरियर अँगल्स क्रिएट होतात, दोन पॅरलल लाईन्स कशा असल्या पाहिजे? पॅरलल लाईन्सला ट्रान्सवर्सलनं इंटरसेक्ट केल्यावर जे दोन इंटेरियर अँगल्सचे पेयर्स भेटतात, त्याची सम ऑलवेज किती असली पाहिजे? सम किती असते? ऑलवेज 180 डिग्री असतेच. ऑलवेज 180 डिग्री असतेच. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स. ओके, so these are the some of the properties we have seen. कोणकोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या? प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. कोणकोणत्या पाहिल्या? प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. काय असते? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑलवेज आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. प्रत्येक पेअर करस्पॉन्डिंग अँगलची कॉन्ग्रुएंट असते. नंतर प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल्स पाहिली. अल्टरनेट अँगल्सची पण पेअर काय असते? कॉन्ग्रुएंट असते. ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स ऑल्सो इज कॉन्ग्रुएंट. आणि लास्ट पाहिली प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल. तर इंटेरियर अँगलच्या पेअर्सची सम किती असते? म्हणजे दोन अँगल्स असतात इंटेरियरचे, त्यांची सम किती असते? ऑलवेज 180 डिग्री. दे आर ऑलवेज सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे सम ऑफ द टू अँगल्स इज 180 डिग्री. दिस इज ऑलवेज 180 डिग्री. ओके, these are the properties of two parallel lines and transversal angles made by parallel lines and transversal. मेन प्रॉपर्टी काय असली पाहिजे? की या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल असल्या पाहिजे. दोन लाईन्स ऑलवेज काय असल्या पाहिजे? पॅरलल असल्या पाहिजे. ही कंडिशन असेल तरच हे ज्या प्रॉपर्टीज पाहिल्या आपण, करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट, आणि पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. हे फक्त दोन लाईन्स पॅरलल आणि एक ट्रान्सव्हर्सल त्यांना डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तरच या प्रॉपर्टीज फॉलो होत असतात. ओके, लेट अस ट्राय टू सॉल्व सम एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल इन द बुक्समध्ये सॉल्व एक्झाम्पल दिले ते सॉल्व करायचा प्रयत्न करूया आपण. Given example, example number 1, in the adjoining figure, line A and line AB and line PQ are parallel. AB line, PQ line parallel दिलेले आहे. Okay, line LM is a transversal. Line LM is a transversal. M and Q is 70 degree. M and Q is 70 degree. And find angle AON. AON अँगल फाइंड करायचा आहे. कोणता अँगल फाइंड करायचा आहे? AON हा अँगल फाइंड करायचा आपल्याला. AON अँगल फाइंड करायचा. तर दोन मेथडनं सॉल्व करू शकतो. फर्स्ट यू कॅन राईट हा अँगल 70 डिग्री आहे. त्याच्या अपोजिट साईडला कोणता अँगल आहे? हा अँगल आहे. कोणता अँगल आहे? हा अँगलचं नाव काय आहे? ONP. ONP. हा अँगल 70 आहे, तर हा अँगल पण काय असणार आहे? 70 डिग्री असेल. अँगल पण असणार 70 डिग्री असेल. ओके, अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट, सेम असतात. हा सेम, हा आणि हा सेम असेल.
तर अँगल एम एन क्यू 70 असेल, तर अँगल ओ एन पी पण 70 डिग्री असेल. आणि प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स पाहिले आपण आत्ताच, की जे इंटेरियर अँगल्स आहे, हे दोन अँगल काय आहेत आता, इंटेरियर अँगल झाले. हे दोन अँगल्स काय आले, इंटेरियर अँगल झाले. सेम साईडला आहे ना, ट्रान्सव्हर्सरच्या सेम साईडला आणि दोन लाईन्सच्या मधात. तर इंटेरियर अँगल्सची सम किती असते, 180 डिग्री असते. तर हा अँगल आणि या अँगलची सम किती असली पाहिजे, 180 डिग्री. हा अँगल माहीत आहे आपल्याला 70 आहे, तर या अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. तर काय लिहू शकतो आपण, फर्स्ट ऑफ ऑल अँगल एम एन क्यू, अँगल एम एन क्यू is equal congruent to angle ONP, angle ONP is equal to किती, 70 डिग्री. रिझन काय आहे त्याचं, these are the opposite angles. काय असतात, opposite angles are congruent, opposite angles are congruent always. These angles are congruent. Okay, first reason. Next, आता अँगल ओ एन पी माहीत पडला आपल्याला, अँगल ओ एन पी आणि प्लस आपल्याला अँगल कोणता काढायचा, ए ओ एन, मेजर अँगल ए ओ एन, ए ओ एन, मेजर अँगल ए ओ एन. हे दोन्ही काय आहे, इंटेरियर अँगल्स. हे दोन्ही अँगल्स काय आहे, हे दोन्ही अँगल्स काय आहे, इंटेरियर अँगल्स. दीज आर द इंटेरियर अँगल्स. हा किती आहे आपल्याला, 70 डिग्री माहीत आहे. पॅरलल लाईन्सच्या इंटेरियर अँगल्स प्रमाणे काय असते, की दोन्ही अँगल्सची सम किती असली पाहिजे, इंटेरियर अँगल्सची, इंटेरियर अँगल्स, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स are always supplementary, are supplementary angles, supplementary angles म्हणजे किती, 180 डिग्री. ओके, तर याची सम किती असली पाहिजे, इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, रिझन काय लिहू शकतो, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स are supplementary, are supplementary. ओके, सप्लिमेंटरी असतात ते ऑलवेज, म्हणजे सम 180 डिग्री, 180 डिग्री लिहिलं जाईल. यामध्ये आपल्याला कोणता अँगल माहीत आहे, ओ एन पी माहीत आहे आपल्याला. अँगल ओ एन पी किती आहे, 70 डिग्री आहे. प्लस मेजर अँगल ए ओ एन काढायचा आहे आणि 180 डिग्री. तर 70 डिग्री दोन्हीकडून मायनस केलं, 70 डिग्री प्लस मेजर अँगल ए ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री मायनस, सॉरी इथे मायनस करायचं ना, 70 डिग्री मायनस 70 डिग्री ऑन बोथ साइड्स. पॉझिटिव्ह 70 डिग्री, निगेटिव्ह 70 डिग्री कॅन्सल, आणि 180 मायनस 110, 110, 180 मायनस 70, 110 डिग्री. तर मेजर अँगल ए ओ एन झालं 110 डिग्री. ओके, दिस इज द आन्सर. हे आपलं काय होईल, आन्सर होईल. मेजर अँगल ए ओ एन इज 110 डिग्री. नेक्स्ट, सेम गणित सेकंड मेथडनं सॉल्व करू शकतो आपण. मेथड 2, कशा प्रकारे, सेम प्रॉपर्टीज आपण, आपल्याला एक प्रॉपर्टी, हे 70 डिग्री आहे अँगल, हा अँगल 70 डिग्री दिला आहे. याच्या करस्पॉन्डिंग अँगल काय होईल, हा लाईनच्या खाली आहे, तर या लाईनच्या खालचा अँगल कोणता आहे, हा. हे दोन अँगल्स काय आपले
कॉन्ग्रुएंट असतात. पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. दीज आर करस्पॉन्डिंग एंगल्स. ते काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. का बरं? ए बी आणि लाईन पी क्यू काय पॅरलल आहे. लाईन ए बी आणि पी क्यू पॅरलल आहे. प्रॉपर्टीजमध्ये पाहिलेलं आहे. करस्पॉन्डिंग एंगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. पेअर ऑफ corresponding angles are congruent. ओके, करस्पॉन्डिंग एंगल्सची पेअर कॉन्ग्रुएंट असतात ऑलवेज. तर हे झाला, हा पण 70 डिग्री झाला. ओके, हा 70 डिग्री झाला. आपल्याला ए ओ एन काढायचा आहे. ही काय लिनियर लाईन आहे किंवा स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईनवर अँगलची बेरीज किती असते? ऑलवेज 180 डिग्री असते. तर अँगल ऑफ लिनियर पेअर, अँगल ऑफ लिनियर पेअर याची बेरीज किती असते? ऑलवेज 180 डिग्री. तर काय लिहू शकतो आपण इथे? समजा पहिले अँगल एम एन क्यू, अँगल एम एन क्यू is congruent to angle NOB, angle NOB. ओके, तो मेजर एंगल MNQ किती आहे? इज इक्वल टू मेजर एंगल NOB इज इक्वल टू किती होईल? 70 डिग्री. बरोबर, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स, पेअर ऑफ corresponding angles are congruent. ओके, झालं पेअर. नेक्स्ट आता मेजर एंगल NOB प्लस मेजर एंगल AON, याची सम किती असते? काय स्ट्रेट लाईनवर आहे. काय स्ट्रेट लाईनवर आहे. याची सम ऑलवेज काय असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. किती असणार आहे? ऑलवेज 180 डिग्री. पेअर ऑफ लिनियर अँगल, पेअर ऑफ लिनियर अँगल, लिनियर अँगल म्हणजे एका लाईनवरील अँगल. कधी पण समजा लिनियर अँगल एक लाईन असेल त्यावर दोन अँगल असेल ए आणि बी, तर ए आणि बीची बेरीज ऑलवेज काय असणार आहे? 180 डिग्री. आता इथे सेम हा अँगल आणि हा अँगल स्ट्रेट लाईनवर आहे, तर या दोघांची बेरीज किती असणार आहे? ऑलवेज 180 डिग्री दिली आहे. तर मेजर अँगल NOB किती आहे आपला? 70 डिग्री आहे, प्लस मेजर अँगल AON किती आहे? 180 डिग्री, इक्वल टू 180 डिग्री. 70 दोन्हीकडून मायनस केलं तर मेजर अँगल AON किती होईल? 180 मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 110. सेम 110 डिग्री मेजर अँगल AON. दिस इज द रिक्वायर्ड अँगल. आन्सर. अशा प्रकारे दोन यांना आपण करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. इन द एडजॉइनिंग पेअर लाईन M and L पॅरलल. these two lines parallel आहे. लाईन L इज अ ट्रान्सवर्सल, लाईन L ट्रान्सवर्सल आहे. मेजर अँगल B x प्लस 15 डिग्री. हा अँगल दिलेला आहे आपल्याला x प्लस 15 डिग्री, आणि मेजर अँगल E 2x प्लस 15 डिग्री हा अँगल दिलेला आहे. तर आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. काय करायचं? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर समजा आपण काय करू शकतो? अँगल बी आणि अँगल एफ हे काय करस्पॉन्डिंग एंगल्स आहे. हे काय करस्पॉन्डिंग एंगल्स आहे. आणि अँगल बी आणि एफ काय झाले? करस्पॉन्डिंग एंगल्स. ट्रान्सवर्सल एकाच लाईनला आहे आणि या दोन आर्म पण एका साईडला आहेत. हे करस्पॉन्डिंग एंगल्स. हे एंगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात.
पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स कॉन्ग्रुएंट वेन लाईन आर पॅरलल. लाईन पॅरलल आहे, अँगल्स करस्पॉन्डिंग आहे, हे कॉन्ग्रुएंट असणार. तर काय लिहू शकतो, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ reason pair of corresponding angles are congruent असतात. तर मेजर अँगल बी किती आहे, तर मेजर अँगल एफ सेम आहे, कॉन्ग्रुएंट आहे इथं. तर बी किती आहे, एक्स प्लस 15 डिग्री, एक्स प्लस 15 डिग्री. ओके. नेक्स्ट आता आपल्याला ई अँगल माहीत आहे, एफ अँगल माहीत आहे. एफ आणि ई काय आहे, लिनियर पेअर आहे, स्ट्रेट लाईनवर आहे. लास्ट एक्झाम्पल पाहिलं, त्याची बेरीज किती असणार आहे, टोटल बेरीज किती असणार आहे, 180 डिग्री. टोटल बेरीज 180 डिग्री. तो मेजर एंगल एफ प्लस मेजर एंगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. पेयर ऑफ लिनियर एंगल्स. आता मेजर एंगल एफ काय आहे आपला, एक्स प्लस 15 डिग्री आहे, एक्स प्लस 3 डिग्री आहे आणि प्लस 2x प्लस 15 डिग्री किती आहे, ई. 2x प्लस 15 डिग्री किती आहे, ई इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. x प्लस 2x 3x, 15 plus 15 30 degree is equal to 180 degree. Subtracting 30 from both sides, 3x is equal to 150 degree. 3x is equal to 150 degree. Dividing both sides, divide both sides by 3. 3x 150 degree. 3 3 cancel, 3 by 50. So x is equal to 50 degree. This is the required answer for given question. काय केलं, बी आणि एफ हा करस्पॉन्डिंग एंगल्स आहे. पहिले बी आणि एफ करस्पॉन्डिंग एंगल्स आहे, तर ते कॉन्ग्रुएंट असतात. एफ आणि ही लिनियर पेअर आहे, स्ट्रेट लाईनवर आहे, त्यांची सम ऑलवेज काय असते, 180 डिग्री. दे आर सप्लिमेंटरी एंगल्स और पेअर ऑफ लिनियर पेअर्स, तर दे आर सप्लिमेंटरी, त्यांची व्हॅल्यू 180 डिग्री. मग एफ ची व्हॅल्यू माहीत पडली, एक्स प्लस 15, ई ची व्हॅल्यू दिली आहे 2x प्लस 15 डिग्री. दोघांची सम केली आणि सॉल्व केलं तर एक्स इज इक्वल टू 50 डिग्री आला. नेक्स्ट नेक्स्ट, टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन. कन्स्ट्रक्शन फर्स्ट, एक गिवन लाईन असेल त्याला एक लाईन पॅरलल काढायची आहे. कशा प्रकारे, कन्स्ट्रक्शन फर्स्ट, टू ड्रॉ अ लाईन parallel to the given line through a point outside the given line using set square. सेट स्क्वेअरचा यूज करून, सेट स्क्वेअर हे इथं साईडला दिलेले आहेत, या प्रकारचे सेट स्क्वेअर तुमच्या कंपास बॉक्समध्ये असतात. तर यांचा यूज करून एक लाईन दिलेली असेल त्याला पॅरलल लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे गिवन पॉईंटमधून. तर एक लाईन ड्रॉ करा. फर्स्ट ऑफ ऑल लाईन ड्रॉ करा. स्केलचा यूज ड्रॉ कराल तुम्ही स्ट्रेट लाईन. त्याला नाव दिलं एल. एल लाईन आहे. आता एक पॉईंट दिलेला आहे आपल्याला कोणताही,
एक पॉईंट दिलेला आहे समजा पी, एक पॉईंट दिलेला आहे आपल्याला कोणताही पी. तर आपल्याला या पी पॉईंटमधून जाणारी एल लाईनला पॅरलल लाईन काढायची आहे. कशा प्रकारे चेक करा, कशा प्रकारे काढायची. तर पहिला जो सेट स्क्वेअर आहे तो अशा प्रकारे लाईनवर सेट करायचा. जी लाईन पॅरलल लाईन काढलेली आहे त्यावर पहिला सेट स्क्वेअर सेट करायचा. सेट स्क्वेअरची खालची साईड आणि लाईन एका ह्याच्यावर कोइन्साइड झाली पाहिजे. ओके. दुसरा जो सेट स्क्वेअर आहे तो अशा प्रकारे सेट करायचा की जो गिवन पॉईंट आहे पी त्याला टच करत वरची जी साईड आहे सेट स्क्वेअरची, ही जी साईड आहे ती या साईडला टच झाली पाहिजे. ओके. आणि जी वरची साईड आहे ती पॉईंटमधून गेली पाहिजे. वरची जी साईड आहे पॉईंटमधून गेली पाहिजे. तर आता या पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करा. सेट स्क्वेअरची स्ट्रेट लाईन ऑलरेडी आहे तुमच्याजवळ, तर इथून लाईन ड्रॉ करा. तर अशा प्रकारे ही लाईन आली. तर अशा प्रकारे आपल्याला गिवन पॉईंटमधून अशा प्रकारे गिवन पॉईंटमधून जाणारी लाईन भेटली. इट इज एम. तर ड्रॉ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन. एल लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ केली. कोणत्या पॉईंट पी मधून जाणारी, कशाचा यूज करून सेट स्क्वेअर. पहिले काय केलं, पहिला सेट स्क्वेअर या लाईनवर ठेवला. ओके. अशा प्रकारे दुसरा सेट स्क्वेअर या लाईनला या सेट स्क्वेअरला टच करत आणि या पॉईंटमधून ठेवला आणि इथून लाईन ड्रॉ केली. ही लाईन पी पॉईंटमधून जाणारी असेल. अशा प्रकारे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता विथ द यूज ऑफ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा यूज करून अशा प्रकारे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. नेक्स्ट, टू ड्रॉ अ पॅरलल लाईन टू ए गिवन लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. समजा ड्रॉ एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. ड्रॉ ए लाईन parallel to line L at a distance of 7 सेंटीमीटर. at a distance of 7 सेंटीमीटरवर एक लाईन काढायची आहे जी एल लाईनला पॅरलल असेल. तर आपल्याला एक लाईन दिलेली आहे एल. ओके. स्ट्रेट लाईन दिलेली आहे एल. तुम्ही जी स्ट्रेट लाईन करता ती स्ट्रेट लाईन विथ द यूज ऑफ स्केल करायचा. स्केलचा यूज करून काढायची. कशा प्रकारे, तर स्केल घ्यायची, स्केलचा यूज करायचा आणि लाईन काढायची. ओके. स्केलचा यूज करून लाईन ड्रॉ करायची. समजलं. आता काय करायचं आहे, ड्रॉ ए लाईन पॅरलल टू एल. या एल लाईनला पॅरलल ड्रॉ. पहिले दोन पॉईंट, ही आपली एल लाईन झाली. दिस इज द लाईन एल. आता दोन पॉईंट मार्क करा यावर. कोणतेही दोन पॉईंट, इथं एक आणि इथं एक. ओके. पहिल्या पॉईंटला नाव द्या ए, मार्क ॲज ए. दुसऱ्या पॉईंटला नाव द्या बी. ओके. आता सेट स्क्वेअर घ्या वापस. सेट स्क्वेअर वापस घ्यायचा. ए पॉईंटवर या लाईन एलला टच करत ए पॉईंटवर अशा प्रकारे ठेवायचा की जिथून आपण परपेंडिक्युलर लाईन अप साईडला ड्रॉ करू शकतो. जिथून आपण परपेंडिक्युलर लाईन एल लाईनवर टच करत, एक साईड असली पाहिजे, दुसरी लाईन त्याला परपेंडिक्युलर असेल ऑब्वियसली सेट स्क्वेअरची. या दोन अँगल ऑलवेज 90 डिग्री असतो. तर इथून एक लाईन करायची ए पॉईंटवरून. कशा प्रकारे, जी लाईन सेट स्क्वेअरला टच करत अप साईडला जाईल. ओके. अशा प्रकारे झाली पहिली लाईन. ही लाईन काय असेल आपली 90 डिग्रीवर असेल. जैसे सेम लाईन बी पॉईंटमधून ड्रॉ करा. सेम सेट स्क्वेअर या लाईनवर टच करत ठेवायचा. हे परपेंडिक्युलर झाली दुसरी साईड त्याची सेट स्क्वेअरची. तिथून लाईन काढायची बी पॉईंटमधून जाणारी. अशा प्रकारे
ओके, लाईन ड्रॉ केली, सेट स्क्वेअर रिकाम झाले. आता ही पण लाईन काय असेल आपली, परपेंडिक्युलर असेल. ही पण लाईन काय असेल, परपेंडिक्युलर. आता दुसरी लाईन किती डिस्टन्सवर असली पाहिजे, 7 सेंटीमीटर. तर कंपॉस घ्यायचा, तुमच्याजवळ कंपॉस असेल या प्रकारे, एका साईडला तुमचे टोक असेल, दुसऱ्या साईडला पेन्सिल असेल, अशा प्रकारे कंपॉसचं एक टोक, जे टोक आहे ते ए वर ठेवायचं. 7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा कंपॉसमध्ये 7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा. 7 सेंटीमीटर आहे, इथे दिसत असेल तुम्हाला 7 सेंटीमीटर. आणि कंपॉस ए पॉईंटवर एक टोक ठेवायचा आणि पेन्सिलवाला टोक अप साईडला मार्क करायचं. अशा प्रकारे मार्क करायचं. ओके, किती डिस्टन्स असलं पाहिजे, 7. कंपॉसमध्ये किती डिस्टन्स असलं पाहिजे, कंपॉस बॉक्सच्या 2 टोकामध्ये पहिला आणि दुसरा. पहिला टोक ए वर ठेवायचा आणि दुसरा टोक बी वर. सेम आता बी वर जायचं, बी वर जाऊन मार्क करायचा पॉईंट. ओके, मार्क केलं. त्यानंतर लाईन घ्यायची आणि लाईन ड्रॉ करायची. इथून एक लाईन जाणारी ड्रॉ करायची. सॉरी, ओके, अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची. तर आपली ही जी लाईन असेल, ही लाईन असेल एम. सॉरी, ही जी लाईन असेल आपली, ही लाईन काय असेल, एम. ही जी लाईन असेल एम, हा आपला पी पॉईंट झाला, हा आपला क्यू पॉईंट झाला. डिस्टन्स किती आहे, 7 सेंटीमीटर. आपण केलं ड्रॉ ए लाईन पॅरलल टू द लाईन एल. एल लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ केली, किती सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर. आणि लाईन एल आणि पॅरलल टू काय असेल, लाईन एम ॲट अ गिवन डिस्टन्स ॲट अ 7 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे तुम्ही पॅरलल लाईन्स ड्रॉ करू शकता विथ द यूज ऑफ सेट स्क्वेअर अँड कंपॉस. ओके, तर या प्रकारे आपलं पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याची थेअरी कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये याचे जे प्रॉब्लेम सेट आहे ते आपण कव्हर अप करणार आहोत. जर तुम्हाला या व्हिडिओजमध्ये काही कन्सर्न असेल, काही क्वेरीज असेल, तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही तुम्हाला सजेशन्स असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहित राहा. आणि अशाच प्रकारे अनुज क्लासरूमला फॉलो करत राहा, शेअर करा आणि लाईक करा. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या भाऊ बहिणींना हे व्हिडिओज शेअर करत राहा. अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलचे प्रॉब्लेम सेट शुअरली. धन्यवाद.